श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 13, समास 5वा, कहाणी निरूपण. या समासामध्ये विषय तोच म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचा आणि संहाराचा विषय आहे, पण तो कहाणीच्या रूपकाने सांगितला आहे. प्रकृती व पुरुष हे नवरा बायकोचे प्रेमळ जोडपे. विष्णू किंवा सत्वगुण हा त्यांचा मुलगा होय. विष्णूचा मुलगा ब्रह्मदेव किंवा रजोगुण हा जाणीव नेणीव मिश्रित असतो, त्यामुळे तो उतावीळ आहे, व्याप वाढविण्यास योग्य आहे, संहार करण्याचेच त्याचे काम आहे. पिता मूळ पुरुष शिव, माता मूळ प्रकृती शक्ती, मुलगा सत्वगुणमय विष्णू, नातू रजोगुणमय ब्रह्मदेव, पणतू तमोगुणमय रुद्र असे हे कुटुंब आहे. हा वंश बराच वाढला. प्रथमचा काळ खरोखरच मोठ्या आनंदात गेला. नंतर वंश बेसुमार वाढला, तेव्हा वडिलांना कोणी मानिना, आपसातील भांडणांना ऊत आला, परस्परात संघर्ष निर्माण झाला आणि अखेर सर्वांचा निपात झाला. अशा रीतीने सारा वंश निर्वंश झाला. मौजेने अशा प्रकारचे रूपक मांडून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात की ही कहाणी सदैव घडणारी आहे. शहाण्या माणसाने ती समजून घ्यावी, तिचे मनन करावे, अनुभव घ्यावा, तत्वांचे कोडे उलगडावे, उकलावे, निसंदेह व्हावे, म्हणजे मग समाधान पदरात पडते. हा झाला सारांश. श्री समर्थ आता त्याचे विवेचन करत आहेत. अनासक्तपणे जगात फिरणारे सद्गुरू आणि सत्शिष्य असे दोघे असतात. सद्गुरू सत्शिष्याला विश्वाच्या उत्पत्ती संहाराचा विषय समजावून देतात. प्रकृती व पुरुष हे प्रेमळ नवरा बायको आहेत. एकदा असे झाले की 2 मित्र होते. अनासक्तपणे ते दोघे जगामध्ये फिरत होते. करमणूक व्हावी व वेळ गमतीने जावा म्हणून एकाने दुसऱ्याला कथा सांगायला आरंभ केला. ऐकणारा सांगणाऱ्यास म्हणाला की तुम्ही एखादी छानपैकी गोष्ट सांगा. त्यावर सांगणारा म्हणाला की अशी गोष्ट मी सांगतो, पण तू अगदी लक्ष देऊन ती ऐकली पाहिजे. स्त्री पुरुषांचे म्हणजेच नवरा बायकोचे एक जोडपे होते. त्या उभयतांचे परस्परावर अतिशय प्रेम होते. ते प्रेम इतके की दोघांमध्ये वेगळेपणा मुळीच नाही अशा रीतीने ते वागत. कालांतराने प्रथम सत्वगुण म्हणजे विष्णू निर्माण झाला, त्यानंतर रजोगुण म्हणजे ब्रह्मदेव निर्माण झाला आणि शेवटी तमोगुण म्हणजे रुद्र निर्माण झाला. विष्णू शुद्ध जाणीवमय, ब्रह्मदेव जाणीव नेणीव मिश्रित, तर रुद्र नेणीवमय असतो. बराच काळ लोटला. त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव विष्णू. सर्वच बाबतीत तो चांगला असून मोठा कार्यकर्ता होता. पुढे विष्णूलाही मुलगा झाला. बापापेक्षा तो उतावीळ व चंचल होता. तो अर्धा शहाणा होता खरा, पण त्याने व्याप वाढविला. त्याने फार मोठा व्याप केला. त्याला खूप मुलामुलींची संतती झाली. नाना प्रकारचे पुष्कळ लोक त्याने निर्माण केले. त्याचा वडील मुलगा रुद्र तो मोठा रागीट व अज्ञानी होता. कोणाचे जरा कोठे काही चुकले तरी संहार करणे हेच त्याचे काम होते. मूळ पुरुष पिता स्वस्थ बसला होता. त्याच्या लेकाने म्हणजे विष्णूने पुष्कळ व्याप केला, पण तो सर्वज्ञ, जाणता, चांगला आणि सगळ्यात वडील होता. नातू ब्रह्मदेव अर्थात जाणता होता आणि पणतू रुद्र तर काहीच जाणत नव्हता. तो भयंकर रागीट असल्याने जरा चूक झाली की संहार करण्यास तयार होतो. मुलगा सगळ्यांचे पालनपोषण करतो. नातू परस्पर मिळवून राहतो, खातो, पण पणतू चुकलेल्यांचा तात्काळ संहार करतो. पण पुढे या कुटुंबाचा फार मोठा विस्तार झाला. प्रथम काळ आनंदात गेला. याचा अर्थ असा की संस्कृतीच्या बाल्य अवस्थेमध्ये मानव जीवन सुकर होते. पुढे अनेक विद्या वाढल्या, सुधारणा झाल्या व जीवन गुंतागुंतीचे झाले. त्यामुळे संघर्ष वाढला, प्रेम कमी झाले आणि अखेर युद्ध पेटून मोठ्या प्रमाणावर संहार झाला. या कुटुंबात नियमितपणे वंश वाढत होता आणि खूप पसारा वाढला तरी प्रथम बराच काळ मोठ्या आनंदाचा गेला. पण विस्तार जेव्हा अमर्याद वाढला तेव्हा मात्र काळ बदलला. वडिलांचे कोणीच ऐकेना, त्यांना कोणी मानिना. लोक देवाला विसरले. आपापसामध्ये संशय निर्माण होऊन बेदिली उत्पन्न झाली. सामाजिक संबंध बिघडले. फार मोठ्या प्रमाणावर गृह कलह पसरला. कुटुंब संस्था विघटित होऊ लागली.
त्याच्यापायी पुष्कळ लोक मारले गेले. मोठमोठ्यांचे एकमेकांशी पटेनासे झाले. त्यामुळे बेबंदशाही माजली. आपल्या वागण्याचा परिणाम फार घोर होईल हे अज्ञानाने न कळल्यामुळे सारेजण भलत्या भरीला पडले. उन्मत्तपणामुळे यादव जसे समूळ नाश पावले तसा येथेही सगळ्यांचा संहार झाला. बाप, मुलगा, नातू व पंतू या सगळ्यांचा निःपात झाला. त्यामुळे त्यांच्या मुली म्हणजे त्यांचे मुलगे व मुलाबाळांचे हेतू व त्यांच्या जीवनकथा यापैकी काहीही यत्किंचित शिल्लक उरले नाही. हा जो विश्वाच्या उत्पत्तीचा आणि संहाराचा विषय रूपकाने वर्णन केला त्याच्यावर मनन करावे आणि मूळ मायेपर्यंत पोहोचावे. ही कहाणी श्री समर्थांनी सांगितली. तिचे मनन करणारा जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. श्रोता आणि वक्ता स्वानुभवाने धन्य होऊन जातात. ही कहाणी मोठी अपूर्व आहे. ती सारखी घडत राहते. इतके सांगून स्वामींनी आपले बोलणे थांबविले. आमची कहाणी सर्व ती तुमच्या अंतःकरणात भरो. या कहाणीवर कोणीतरी मनन करो. चुकत माकत जेवढे आठवले तेवढे एकत्र करून सांगितले. त्यात जे कमी जास्त झाले असेल त्यावर श्रोत्यांनी क्षमा करावी. अशी ही कहाणी जे निरंतर अत्यंत विवेकाने ऐकतात तेच जगाचा उद्धार करतात असे श्री रामदास म्हणतात. ही कहाणी ऐकणाऱ्या लोकांना विश्वाचे रहस्य उकलते. ते स्वतः उद्धरून जातात म्हणून इतरांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी येते. पिंड ब्रह्मांडाचे 8 देह बाजूस सारून निवांत निश्चळ ब्रह्माचे दर्शन घेण्याची पात्रता आणून देणे हा जगाचा उद्धार आहे. जगाचा उद्धार म्हणजे काय याचे विवेचन करणे जरूर आहे. सार असारांच्या मिश्रणातून सार निवडून बाजूस काढणे याचे नाव निरूपण होय. माणसाने निरूपण ऐकावे. आपण जे ऐकले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते उत्तम रीतीने समजून घ्यावे. विश्वरचनेमध्ये आढळणाऱ्या अनेक तत्वांची गुंतागुंत उकलावी आणि अशा रीतीने ही कहाणी समजता समजता संपूर्ण संदेहरहित होऊन जावे. पिंड व ब्रह्मांड मिळून असणारे जे 8 देह आहेत त्यांचे विवरण केले असता माणसाला आपोआप निसंदेहता प्राप्त होते. साररूप ब्रह्म हाती लागल्याने मग अखंड समाधान राहते. ज्या ठिकाणी तत्वांची गडबड आहे, गोंधळ आहे, त्या ठिकाणी निवांतपणा असणे शक्य नसते. म्हणून ज्याला समाधान हवे त्याने या गोंधळाच्या पलीकडेच राहणे अवश्य आहे. असे जे सूक्ष्म विवेचन आहे ते पुन्हा स्पष्ट करून समजून घ्यावे व पुढच्या समासामध्ये लघुबोध सांगणार आहे तो लक्ष देऊन ऐकावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.